करायचे. म्हणजे तुम्हाला शेतकऱ्यांना पाणी एक द्यायला मशीन काय घेतलं हम्म. की त्याच्यामध्ये सगळेच पिकं हो हो 100% पेरता येते. 100%. आणि रोहितचं एकमेव असं मशीन आहे की त्यात तुम्हाला कांदा पण पेरता येतोय आणि बाकीची सगळीच पिकं पेरता येतात. हा, म्हणजे शेतकऱ्यांनी ही लक्षात घेतलं पाहिजे हम्म. की प्रगती इंडस्ट्री जी आहे कंपनी, जामखेड या ठिकाणी आपल्या कंपनीचे मालक आहेत, त्यांनी ह्या मशीनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना असा फायदा आहे की या मशीनच्या माध्यमातून तुम्ही सर्व पिकं हे एकाच मशीन मधून करू शकतात. तर ह्याचा नक्कीच तुम्ही या मशीनचा फायदा घ्या. तुम्ही इथं येऊन पाहू शकता, ह्याची क्वालिटी बघू शकता. याची नंबर एक मी आता या ठिकाणी पाहतोय, तर ह्यांचं सर्व काही मटेरियल एक नंबर आहे, क्वालिटीचं आहे. आणि तुम्ही सुद्धा या ठिकाणी येऊन पाहू शकता आणि मालकांशी तुम्ही चर्चा करून नक्कीच ह्या मशीन खरेदी करू शकता. तर आपण आता पुढचं जे पाठीमागं जे ठेवलेलं त्यांनी आहे साहित्य, हे मोगडा वगैरे, ते काय काय बनवतात ते पाहणार आहोत. चला तर बाकीचे जे साहित्य बनवतात ते कोणकोणते अवजारं बनवतात हे पाहणार आहोत. शेट, आम्हाला एक एक करून तुम्ही आम्हाला या अवजाराची माहिती द्या सुरुवातीपासून. हे काय आहे? प्रथमतः आपण पाहूया की इथं हा जो बनवलेला मोगडा आहे, हा छोट्या ट्रॅक्टरसाठी 5 फणाचा मोगडा बनवलेला आहे. मोगडा, हा. म्हणजे ट्रॅक्टरला लोड येत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बांधणीची अशा प्रकारची केलेली की वजन ठेवायची गरज तुम्हाला म्हणजे लागत नाही. हे छोट्या ट्रॅक्टरला बी चालतो आणि मोठ्या ट्रॅक्टरला बी चालतो? नाही नाही नाही, छोट्या ट्रॅक्टरसाठी 5 फणाचा चालणार. हा, मोठ्या ट्रॅक्टरसाठी आपण पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो. म्हणजे काय होतं, ट्रॅक्टरचे एचपी नुसार वेगवेगळे मॉडेल येतात हा, की बाबा छोट्या ट्रॅक्टरची पाळी घालण्यासाठी आऊत. हा, हा, हा. पुढे आणि जसं हे जे काय आहे ते हे एकच पण हे एकच आयटम आहे सगळं पाळीचं. म्हणजे फक्त पाळीचा? आता हा जो दिसतोय अवजार, ह्याला ऊसात बागला मारण्यासाठी चालतं. हे छोट्यासाठी चालतं आणि मोठ्या ट्रॅक्टरसाठी पण चालतं. हे ऊसासाठी स्पेशल? ऊसात आपण बागला मारण्यासाठी, हा, हा. ज्यावेळेस ऊस तुटून जातो त्या टायमाला. हा, म्हणजे जे ऊसाचे जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी उपयुक्त आहे. त्यांच्यासाठी उपयुक्त आहे. हा, आता ही आपण पाहता तर ह्याला आपण फळी म्हणतो, रिवर्स फळी. हा. म्हणजे तुम्हाला रानाची लेवल करण्यासाठी पण शेती डेव्हलप करण्यासाठी. डेव्हलपसाठी. आणि त्याला रिवर्स ब्रॅकेट पण आहे. रिवर्स जर जोडले तर तुम्हाला पाईपलाईन वगैरे जर केली तर बुजवण्यासाठी, हा, तार म्हणजे वगैरे वगैरे टाकायला डबल फायदा करता डबल फायदा करतात त्याच्यात. आता हे मग हे जे आहे ते आपण बाहेर बघितले तेच हेच नांगर. आता आपण कंपनीत पाहिले ते विदाउट कलर मध्ये होते. आता हे मोठ्या ट्रॅक्टरसाठी 45 HP. हो. हा, हा. ह्याच्यात किती HP चे असते? ह्याच्यात 45 HP, 50 HP, परत 30 HP, असे 4-5 मॉडेल ट्रॅक्टरच्या हिशोबाने, HP प्रमाणे. म्हणजे HP म्हणजे ताकद, ट्रॅक्टरची ताकद. हा, म्हणजे जितका मोठी ताकद तितका मोठा नांगर. आणि त्याचा म्हणजे शेतीसाठी उपयुक्त जास्त राहतं ते. हो हो. हे जे आहे पेरणी यंत्रच. हे पेरणी यंत्र. आता हे जेव्हा आपण पेरणी यंत्र पाहताय तर हे मकासाठी स्पेशल मकाचं पेरणी यंत्र. हे स्पेशल मकासाठी, जे शेतकऱ्यांना फक्त मकाच पेरायची त्यासाठी हे मशीन चालतंय. छोट्या ट्रॅक्टरचं 3 फणाचं मशीन आहे. त्याच्यात 18 इंची ते 24 इंच पर्यंत ऍडजस्टमेंट करता येते. असं आहे ना? हा. मग मला एक विचारायचं होतं तुम्हाला. आपण ते पाहिलं होतं सगळे जे पिकं घेऊ शकतो आपण, पेरू शकतो, त्या मशीन मध्ये आणि ह्या मशीन मध्ये काय फरक आहे? फरक असा आहे की हे जे स्पेशल मकाचं जे बनवलेलं आहे, हे मकाचं बी काय होतं, आपण जे शेतामध्ये पेरतो तर हे कोक्या वगैरे जे पक्षी असतात हे बी खातात. त्याच्यामुळं ते वरच्यावर जर बी पाडलं तर ते कोक्याने खाल्ल्यामुळे शेतकऱ्यांना फटका नुकसान होतं. या मशीनने काय होतं, जे बी आहे ते खोल जातं. खोल गेल्यामुळे ते बी उगून येतं आणि त्या कोक्यांना पक्ष्यांना खायला भेटत नाही ते. बरोबर आहे. म्हणजे खोल पेरलं जाते. पण मला एक म्हणायचं होतं की ही जर आपण खोल जर हे केलं तर उगवण क्षमता परिणाम होतो? फक्त एकमेव पीक असं आहे की ते खोल गेलं तरी उगवून येतं, त्याच्यामध्ये चालतं. बाकीचे जे पीक आहेत त्यांना खोल गेल्यानंतर ते उगवून येत नाही. बरोबर आहे. आता ही जे काय आहे ती पेरणी यंत्र आहे समजा. असं आहे का? आता हे बघताय तर हे ट्रॅक्टरचे बघू. याला तुमचा 45 HP पुढील HP चा ट्रॅक्टर कोणताही चालतो. याला पण सेम जी गॅरंटी तुम्हाला आता मध्ये म्हणलं तशी याला पण 1 वर्षाची पूर्णपणे ह्या नांगराला पण आपण तुमचं स्वतःच ब्रँड आहे? आपलं स्वतःच. आणि हा हायड्रोलिक नांगर आहे, ऑइल प्रेशर वरचा. बरोबर आहे. म्हणजे याचा फायदा असा होतोय की पहिले शेतकरी आपण जे आता हे पाहिलं साधे जे नांगर त्याला हँडल मारून जे आपल्याला पलटी करावं लागतं, तर याला ऑइल प्रेशर नुसतं बटन दाबले की महाग नांगर पलटी ऑटोमॅटिक. याच्यामुळे शेतकऱ्यांना तकलीफ कमी होते आणि जो ड्रायव्हर कंटाळणार आहे तो कंटाळत नाही, जास्त प्रमाणात काम करून जातो. बरोबर आहे. म्हणजे ड्रायव्हरचं कष्ट कमी झाले, कष्ट कमी होतात. बरोबर आहे.
आणि त्याच्यामुळे वेळ बी वाचत असेल ना. वेळ वाचतोय आणि प्लस ड्रायव्हरला म्हणजे हँडल वगैरे मारल्यामुळे हे जे मणक्याचे वगैरे जे त्रास व्हायचे त्याच्यामुळे पूर्णपणे कमीच होत आलेत ना. आणि झटका न बसल्यामुळे मेंटेनन्स पण कमी निघतो. बाकीच्या साध्या नांगराला तसा झटका बसतो, तसा त्याला झटका बसत नाही. तर हा व्हिडिओ आपण पाहिलेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा. आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नवीन नवीन अशीच माहिती मिळणार आहे. चॅनलला तुम्ही नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्याबरोबर प्रगती इंडस्ट्रीचे जे मालक आहेत त्यांना मी धन्यवाद म्हणतो. थँक्यू.